नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवाराचे कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. खमंग असा छान आपला कोबी पराठा झालेला आहे, तर या नाश्ता करायला. आज मी कोबीचा पराठा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी कोबी घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, 3-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मुलांना काय होतं, कोबी हा आवडत नसतो. त्याच्यामुळे आहे ना, मुलांना जर कोबी आवडत नसेल ना, तर त्याचे तुम्ही असे ना पराठे वगैरे बनवून बघा. हा जो कोबी आहे ना, तो आता मी असा किसून घेणार आहे. बारीक असा किसून घेतल्यानंतर आहे ना, कोबीचा पराठा आपला छान असा होतो. इथे आपण कोबी किसून घेतलेला आहे. आलं, लसूण, जिरे आणि थोडंसं आलं टाकून त्याची आपण पेस्ट केलेली आहे. कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे, 1 चमचा याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकूया. थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. आता याच्यामध्ये आपण कोबी टाकूया. हा जो कोबी आहे ना, तो खूप असा आहे ना, शिजवून घ्यायचा नाही, तर थोडीशी वाफ येऊन द्यायची फक्त. बऱ्याच वेळा मुलांना डब्यामध्ये काय द्यायचं, कारण मुलांना हा कोबी हा आवडतच नसतो. त्याच्यामुळे आहे ना, त्या मुलांना आहे ना डब्यामध्ये तुम्ही ना असं छानपैकी परोठा कोबीचा करून देऊ शकता. कोबी आपला असं छान झालेला आहे. आता तो तुम्ही थंड झाल्यानंतर थोडंसं चणा डाळीचं पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये मळून घेणार आहे.